टाइम आहे सकाळ मित्रांनो, तर दिवस 7वा सुरुवात झालेली आहे. पालखी पुढे गेली, आम्ही चाय प्यायला थांबलेलो. दादा गेल्या ऑइलिंग करायला परत एकदा. विनायक बोल काहीतरी, थंडीबद्दल 2 शब्द. थंडी कशी आहे? माझ्या तरी थोडी लेट होती, आता इकडे तर अजून जास्त वाढलेली. स्वेटर शिवाय चालू शकत नाही. चालू शकत नाही, खूप जास्त थंडी आहे. तरी पण अशी थंडी वाजते. ऊन पण खूप आहे. बल्ली दादा, थंडी कशी आहे बल्ली भाई? हनुमान मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. आता इथे आम्ही पाया पडून पुढे जातो. जय बजरंगबली. साईराम मित्रांनो, तर मोबाईलची चार्जिंग संपलेली, मोबाईल स्विच ऑफ पडलेला. नाश्त्याच्या स्पॉटला पोचल्यावर मोबाईल चार्ज केला. पालखी आली, पालखी आधीच आले पोचलेली होती. आम्ही पालखी पोचून आम्ही किती प्रथम 2 तास लेट होतो ना. पालखी पोचून आपण 2 तास लेट होतो. मग इकडून पालखीसोबत निघालो. मध्येच नदी भेटली. नदी नाही आहे, ही डॅम आहे. म्हणजे नदीमध्ये डॅम बांधलेला आहे. इथे फ्रेश झालो आम्ही, आंघोळ वगैरे केली. आता आम्ही चाललो आहे जेवणाच्या स्पॉटला. तर आपण भेटूया जेवणाच्या स्पॉटला. मित्रांनो फायनली दुपारच्या स्पॉटला बसलो. आज अंतर खूप मोठा तर लांब होता. सगळ्यांची हालत खराब आहे. प्रथम अजून मागेच आहे, प्रथम पुढे येईल. आता जेवण वगैरे करून थोडा आराम करतो आम्ही आणि मग आपण भेटूया पुढे. आपला गुरु बघा कसं झोपला आहे, घाण झाला आहे किती. आता अर्धा तास सगळे आराम करणार आहेत. इथे लोक चार्जिंग लावतात फोन. आपण आता पालखी निघाल्यावर निघू, त्यावर आराम करूया. बाय जेवण घेतलं आम्ही, मग आराम करतो. पालखी निघाली आहे. आपल्यासोबत आपला स्पेशल माणूस पण आलाय आज. कुठे गेला गुरु? तर मित्रांनो खूप आराम केला, आता निघालो आहे. गुरु पण आहे आपल्यासोबत. गुरुचा फुल स्पीडने चालतो आहे. 2 दिवस आराम केला ना त्याने, बघा लागतो गुरु. तर फायनली रात्रीचा नाश्त्याचा पॉईंट आलेला आहे. किती किलोमीटर चाललो असेल आपण? 10 नॉनस्टॉप. पण आम्ही 4 वाजताच चालायला सुरुवात केलेली आहे. आता 6:30 वाजले आहेत. अंधार तर भरपूर झाला 6:30लाच. गुरु पण नॉनस्टॉप चालले आज. तर बाकी सगळे मागे आहेत. चला आता आपण नाश्ता करून भेटूया. येऊन स्वप्नात माझ्या कानात साईने म्हटलं, येऊन स्वप्नात माझ्या कानात बाबांनी म्हटलं, येऊन स्वप्नात माझ्या कानात साईने म्हटलं.
नाश्त्याच्या स्पॉटवर थांबलेलो, नाश्ता केला, मस्त असं भजन चालू होतं. माहोल गरम झाला, गरम एकदम डेंजर माहोल झालेला भजनाचा. आणि आता आम्ही निघालो आहे रात्रीच्या जेवणाच्या स्पॉट हॉल्टला डायरेक्ट. आणि हॉल्ट खूप लांब आहे, 8 किलोमीटर. बघू आता तर आता बघूया आपण किती वेळात पोहोचतो. नॉनस्टॉप. तर बघा आपला गुरु ह्याला खेचत घेऊन येतोय. तर मित्रांनो चालत आता आम्ही पोचलोय पिंपरवाडी टोल. गुरु पण चालतोय. गुरु मागेच बघतो जायला. पिंपरवाडी टोल. तर मित्रांनो रात्रीचे 11 वाजले आहेत, अजून आम्ही चालतोच आहे. आजचा पल्ला खूप जास्तच मोठा होता. 4:30 वाजता चालायला सुरुवात केलेली, मध्ये नाश्त्याला थांबलो, तिथून चालायला सुरुवात केली, तिथून अजूनपर्यंत थांबलंच नाही, अजून चालतोच आहे. आता समोर येल्लो बोर्ड दिसतोय, तिथे मुक्काम आहे, तो पण 1 किलोमीटर लांब आहे. तर आता आपण डायरेक्ट मुक्कामाला भेटलो. गुरु पण नॉनस्टॉप चालत आलाय बघा. गुरु चालतोय आणि हा दिसला तर याच्यात दिसला की हा येल्लो गेट, हा मुक्काम आहे. 1 किलोमीटर लांब आहे. या बोर्ड जवळ तर आम्ही पोचलो, पण स्पॉट त्या छोट्या लाईटी जवळ आहे. लाईटी जवळ आहे. आम्ही आता इथे सिक्युरिटी करत बसणार आहे. हा जुम काय बोलतो दादा, स्पॉट किती लांब आहे. तर आम्ही सिक्युरिटी करतो. इथे बघ साई माय रात्र. मित्रांनो गुरु टाइमपास करतोय. आता आमची तयारी तर झाली आहे, आता आम्ही झोपणार आहे. मागे भजन चालू होतं, भजन वगैरे सगळं झालं आहे, जेवण पण झालं आहे. आता आम्ही झोपतो. तर आपण उद्या भेटूया.